अंबानीला विमान करायचं काम देतो होते. त्यांना फार अनुभव होता. अंबानीने आयुष्यामध्ये विमान कधी केलं? ते शाळेत शिकत होते त्या वहीचा एक कागद फाडला आणि त्याचे कागदाचं विमान केलं आणि ते टाकलं. एवढा अनुभव त्यांना होता, बाकी कुठला अनुभव होता. आणि देशाचं रक्षणाचं विमान करायला ते झालं, ज्याची किंमत वाढवली गेली. याचा अर्थ ना खाऊंगा ना खाणे दूंगा, याच्यात काही अर्थ नाही. भ्रष्टाचाराला सोल्युशन देण्याच्या संबंधीचं काम या राजवटीमध्ये होतं. त्याचं उत्तर आज भाजपवाल्यांना द्यावं लागेल. आम्हा लोकांच्या व्यक्तिगत टीका करून प्रश्न सुटणार नाही. या ठिकाणचं सत्य हे या ठिकाणी सांगितलं पाहिजे, पण ते सांगायचं, दिलेलं आश्वासन पाळायचं नाही, हे याचं वैशिष्ट्य. पार्लमेंटमध्ये राजू शेट्टीच्या सभागृहामध्ये साक्षी महाराज नावाचा एक खासदार आहे, भगवे कपडे घालून येतो, दाढीवाला आहे, आणि त्यांनी भाषण केलं की 2018च्या पूर्वी राम मंदिर जर झालं नाही तर मी संन्यास झालं. आता असं होऊन गेलं. आता हे निवडणुकीला उभे झाले. लेकिन तू संन्यास घेणार होता, मंदिराचा पत्ता नाही, पार्लमेंटमध्ये घोषणा दिली, संन्यास घ्या, अर्ज कशाला बसतो? नहीं भाई, मंदिर के लिए मुझे करना पड़ता. आणखी एक मंत्री त्यांचं नाव उमा भारती, त्यांनी सांगितलं की गंगा साफ करायचं काम माझ्याकडे. जर 2018पर्यंत गंगा साफ नाही झाली तर मी जलसमाधी घेईन गंगेमध्ये, घोषणा करून टाकली. झालं 2018 निघून गेले, गंगा काही साफ झाली नाही. माझी विनंती आहे की समाधी घेऊ नका पाहिजे, का आधीच खराब झालेली गंगा तुम्ही त्याच्यात उडी वाढली तर आणखीन खराब होईल. त्यापेक्षा ती गंगा नीट राहू द्या. खोटं बोलण्याचा स्पर्श